राम राम मंडळी, मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतो की इकडे माई साहेबांनी सामूहिक विवाह सोहळ्याचा जो घाट घातलेला असतो त्याच्या सर्व मीटिंगा सुरू असतात। त्यांची सर्व माणसं कार्यकर्ते त्यांना भेटायला आलेले असतात। त्यावर माई साहेब त्यांना म्हणू लागतात की ठरल्याप्रमाणे सर्व सुरळीत पार पडलं पाहिजे। सर्व कार्यकर्ते त्यांचा निरोप घेतात। सर्व कार्यकर्ते निघून गेल्यानंतर माई साहेब जालेंदरशी वार्ता करू लागतात। हा सामूहिक विवाह सोहळ्याचा घाट आपण घातलाय खरा, पण आता मला खूपच थकायला झालेला आहे। दिवसभर मीटिंगा, सर्व काही सभा, हे सर्व अटेंड करून खूप थकवा झालेला आहे। त्यावर जालिंदर म्हणतो, हे तर होणारच होतं माही साहेब, आपण जो घाट घातलेला आहे तो तर खूप मोठाच आहे, पण ह्यातून एक चांगली गोष्ट म्हणजे जिल्ह्यामध्ये याच गोष्टीची चर्चा सुरू आहे, त्यामुळे पक्षश्रेष्ठी खुश होणार हे मात्र खरं। माई साहेब जालिंदरला तेजप्रताप कुठे आहे त्यांचा काही पत्ताच नाही, कोणत्या कामात ते बिझी आहेत असा प्रश्न केल्यानंतर जालिंदरही विचारात पडतो। इकडे आपल्याला तेजा दिसतो जो आता शुद्धीवर यायला लागलेला आहे। तेजाच्या डोक्याला मार लागलेला असतो। वैदेहीने त्याच्या डोक्यात काहीतरी मारलेलं असतं। तो वैदेहीचा शोध घेऊ लागतो। आजूबाजूला वैदेही कुठे आहे हे पाहू लागतो। धडपडत करत तो वैदेहीचा शोध घेत असतो। तर जालिंदर माई साहेबांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत सांगू लागतो की मी खरं तर सकाळपासून त्यांना फोन करत आहे, पण त्यांचा कुठेही पत्ता लागत नाहीये। त्यावरती माई साहेब म्हणतात, अहो तुमचं मामा म्हणून काही कर्तव्य आहे की नाही? तेजप्रताप काय काम करतायत, कुठे असतात, साधी एवढी माहितीही तुम्हाला नाहीये का? त्यावर जालिंदर म्हणतात, कसं आहे ना माई, आत्ताची तरुण रक्ताची पिढी ही कुठे काय करेल सांगता येत नाही। तरी पण मी थंडरला विचारतो की तेजप्रताप कुठे असणार आहे। इकडे स्नेहलचं रडून रडून खूपच बेहाल झालेलं असतं। तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा तिला कॉल येतो। तो तिला विचारपूस करत असताना स्नेहलची बोलण्याचीही मनस्थिती नसते। त्यावर तो तिला विचारू लागतो, स्नेहल सर्व ठीक तर आहे ना? आपल्या लग्नासाठी काही प्रॉब्लेम आलेला आहे का? कोणती गोष्ट खटकली आहे का? स्नेहल रडत असते। ती म्हणत असते की मी तुम्हाला कसं सांगू हेच मला कळत नाहीये। आपल्या लग्नाविषयी कोणतीही गोष्ट नाहीये, परंतु वैदेहीचं काय असं तिचा नवरा विचारतो। पण स्नेहल पुढे काही बोलणार, बाबा तिथे येतात आणि स्नेहलच्या हातातून फोन खेचून घेतात। तिच्यावरती आरडाओरडा करायला लागतात, फोन कट करतात। स्नेहल विचारते, बाबा तुम्ही फोन कट का केला? त्यावर बाबा म्हणतात, तुझं डोकं फिरले काय? पाहुणे रावळे आजूबाजूला आहेत म्हणून तू वाचलीस, नाहीतर तुझ्या एक मुस्काटातच मारली असती। तुला काही अक्कल तर आहे की नाही? अगं तू आता वैदेही गायब झाल्याची गोष्ट सगळ्या गावभर करणार आहे का? म्हणजे तुझं लग्न मोडू दे ही गोष्ट सगळ्यांना समजली तर तुझं लग्न तुटण्यापासून राहणार आहे का? तुला समजते का कसं वागायचं ते? असे ते तिच्यावरती ओरडत असताना दारातच पुष्पा काकी आलेले असतात। अचानक अक्कासाहेब घरी कोणत्या कारणामुळे आलेले आहेत असा प्रश्न बाबांनाही पडलेला असतो। काकी आतमध्ये येतात। स्नेहल डोळे पुसत असते। काकी बाबांना सांगू लागतात, माझं तुमच्याकडे महत्वाचं काम आहे। वैदेही कोठे आहे याची माहिती मला आहे। वैदेही कुठे आहे हे माहिती आहे ही गोष्ट समजतात सुमन म्हणजेच वैदेहीची आईचा जीव भांड्यात पडतो आणि त्या काकींना विचारू लागतात की अहो सांगा ना, माझी मुलगी कुठे आहे? ती व्यवस्थित तर आहे ना? सुखरूप तर आहे ना? चला आपण आत्ताच्या आत्ता जाऊया आणि माझ्या मुलीला घेऊन येऊया। काकी सुमनला समजायला लागतात, तुम्ही जरा शांत व्हा। मी तुम्हाला जे काही सांगते ती माहिती मला कुठून मिळाली, कशी मिळाली हे मात्र मला विचारू नका, पण मी एक गोष्ट तुम्हाला खात्रीनिशी सांगते की वैदेही सुखरूप आहे। पण तुम्ही आता सध्या आतमध्ये जा, कारण मला वैदेहीच्या बाबांशी महत्वाचं बोलायचं आहे। त्यावरती आई म्हणत असते, जे काही आहे ते तुम्ही इथेच बोला, मला सुद्धा माझ्या मुलीची काय बातमी आहे हे ऐकायचं आहे। पण पुष्पा काकी काही केल्या ऐकत नाही। ते स्नेहलला तू तुझ्या आईला आतमध्ये घेऊन जा, मला तुझ्या बाबांशी महत्वाचं बोलायचं आहे असे म्हणू लागतात। शेवटी आता बाबा मध्ये पडतात आणि स्नेहलला सुमनला आतमध्ये घेऊन जा असे सांगतात। पुष्पा काकी बाबांना खाली बसायला सांगतात आणि म्हणू लागतात, हे बघा जगताप साहेब, मला महत्वाचं तुमच्याशी बोलायचं आहे आणि तेही वैदेही विषय। खरं तर तुमच्या घरावरती नांगरच चाललेला आहे। हे ऐकताच बाबांच्या पायाखालची जमीन सरकते आणि ते विचारू लागतात, अहो तुम्ही असं काय बोलताय? नक्की झालंय तरी काय? पुष्पा काकी आता सांगू लागतात, खरं तर अशी घटना घडलेली आहे जेणेकरून तुमचं घर उद्ध्वस्त होऊ शकतं, समाजात
तुम्हाला तोंडही दाखवता येणार नाही, परंतु या संधीचं सोनं कसं करायचं आहे हे मला चांगलंच माहित आहे. जसं मी सांगते तसं जर तुम्ही वागलात तर तुम्हाला या संधीचं सोनं करता येईल असे पुष्पा काकी बाबांना सांगू लागतात. इकडे तेजा वैदेहीचा शोध घेत असतो. तो हळूहळू पायऱ्या चढत वैदेही कुठे आहे हे पाहत असतो. तर इकडे जालिंदर मामा माई साहेबांशी बोलत असतात की मी तेजप्रताप यांच्याविषयी खूप चौकशी केलेली आहे, परंतु अद्याप काही पत्ता लागलेला नाही. माई म्हणत असतात मी आता खूप थकलेली आहे, मला आराम करायचा आहे. पण जालिंदर म्हणू लागतो की हे बघा माही, अजून काही पत्रकार तुम्हाला भेटायला येणार आहेत, त्यांना देखील बाईट्स द्यायच्या आहेत, असं थकून चालणार नाही. त्यावर माई म्हणतात आता पुष्कळ झालं. पण जालिंदर म्हणत असतो की नाही, आपल्या कार्यासाठी हे फार महत्वाचं आहे. एवढे पत्रकार लांबून आलेले आहेत, त्यांना असं परत पाठवता येणार नाही. माईसाहेब सर्व पत्रकारांना बोलवितात आणि सांगतात आता तुम्ही हा सोहळा कसा करायचा, काय करायचा याविषयी एक एक जणांनी प्रश्न न विचारता सारासार सर्वांनी येऊन मला एक एक प्रश्न विचारा, मी त्यांची उत्तरं द्यायला तयार आहे. सर्व पत्रकार आता माईसाहेबांना हे तुम्ही राजकारण साध्य करण्यासाठी सामूहिक विवाह सोहळ्याचा घाट तर घातला नाही ना असा थेटच प्रश्न करतात. माई म्हणतात तुम्ही आमच्या या सोहळ्याचं कौतुक करण्यासाठी आलेला आहात की आमचंच राजकारण करण्याकरता. माई पुढे काही बोलणार तेवढ्यात बाहेरून ओरडण्याचा आवाज येत असतो, कारण तिथे वैदेहीचे बाबा आरडाओरडा करत आलेले असतात. माई साहेब आम्हाला न्याय हवा आहे. तेव्हा जालिंदर मामा बाहेर येतात आणि जगतापांना विचारू लागतात नक्की झालं तरी काय आहे. माई साहेब सुद्धा तेथे येतात. आता वैदेहीचे बाबा हात जोडून माई साहेबांकडे भीक मागत असतात. त्यांनी 4 माणसं सुद्धा गोळे केलेली असतात. तिकडे रेशमची आई सुद्धा आलेली असते. वैदेहीचे बाबा म्हणू लागतात माई साहेब आम्हाला न्याय हवा आहे. माझ्या मुलीचं अपहरण झालेलं आहे, माझ्या मुलीला गुंड उचलून घेऊन गेलेले आहे. ही बातमी ऐकून माई साहेब देखील थक्क होतात, त्यांना धक्का बसलेला असतो. ते वैदेहीच्या बाबांना म्हणू लागतात कोणती मुलगी, ज्या मुलीचं लग्न ठरलेलं आहे ती मुलगी. त्यावर वैदेहीचे बाबा म्हणतात नाही, ती तर माझी थोरली मुलगी आहे, मी माझ्या धाकट्या मुलीविषयी बोलत आहे. माझी धाकटी मुलगी वैदेही हिचं अपहरण झालेलं आहे. हे ऐकून सगळ्यांना धक्काच बसलेला असतो. तेवढ्यात पुष्पा काकी सुद्धा आतून बाहेर येतात. काय आरडाओरडा सुरू आहे विचारू लागतात. आता माई साहेबांना थेटच मुद्दा मिळालेला असतो. जालिंदर मामा सुद्धा माईंना इशारा करतात. माई साहेब म्हणतात कोणाची हिंमत झालेली आहे की आमच्या गावातील मुलीला असं उचलून घेऊन गेलेले आहे, त्याचा आत्ताच्या आत्ता शोध लावा, पोलिसांमध्ये तक्रार करा. सर्व पत्रकार देखील तेथे असतात. पुष्पा काकींनी बरोबर संधी साधलेली असते. त्यांनी जसं ठरवलेलं असतं तसंच सर्व काही घडत असतं. त्यांनी वैदेहीच्या बाबांनाच प्यादा केलेलं असतं. त्यांना पुढे करून त्या पक्क्या राजकारण खेळत असतात, परंतु त्या मात्र या सर्व पिक्चर पासून लांबच असतात. आता मात्र माई थंडकावून विचारू लागतात हे सर्व कोणी केलेलं आहे. आता पत्रकारांना सुद्धा आयता मुद्दा मिळालेला असतो. ते वैदेहीच्या बाबांना विचारू लागतात तुमच्या मुलीचं नाव काय आहे. त्यावरती वैदेहीचे बाबा माझ्या धाकट्या मुलीचं नाव वैदेही असं आहे सांगू लागतात. आता पुष्पा काकी देखील मध्ये पडतात आणि म्हणू लागतात तुमच्या मुलीचं अपहरण झालेलं आहे, पण ते कोणी केलेलं आहे. माई साहेब सुद्धा म्हणतात की ज्याने कोणी हे केलेलं आहे त्याला आम्ही सोडणार नाही. त्यावरती तिथे जमलेल्या गावकऱ्यांपैकी म्हणतात आम्हाला माहित आहे की हे कोणी केलेलं आहे, हे तुमचा मुलगा तेजप्रताप यांनी केलेलं आहे. हे ऐकून माई साहेबांचा राग अनावर होतो. तर जालिंदर मामा म्हणतात तुम्ही काय बोलता, हे तुमचं तुम्हाला तर माहित आहे का, आमचा तेजप्रताप असं काही करू शकत नाही. वैदेहीचे बाबा अवसानाने रडू लागतात आणि म्हणू लागतात आम्ही गोरगरीब आहे, आमची बाजू कोण कशी काय मांडणार आहोत. माई साहेब तुम्ही माझ्या थोरल्या मुलीचं लग्न ठरवलेलं आहे, तुम्ही तिचा खर्च उचलणार आहे, परंतु तुमचा मुलगा माझ्या धाकट्या मुलीला उचलून घेऊन गेलेला आहे. आता मी कुणालाही तोंड दाखवू शकत नाही, मला न्याय मिळवून द्या. त्यावरती आता रेशमची आई सुद्धा म्हणू लागते माई साहेब तुम्हीच म्हणालेला होतात की गावच्या मुलीचं संरक्षण तुम्ही करणार, तुम्हाला सुद्धा एक मुलगी आहे, हवं असेल तर तुम्ही आमच्या मुलींची लग्न लावू नका, परंतु वैदेहीचा शोध घ्या, वैदेही सुद्धा माझ्या मुलीसारखी आहे. आता माई साहेब पेचात सापडलेले असतात, कारण या सर्व प्रसंगामध्ये तेजप्रतापचं नाव आलेलं असतं. सगळे गावकरींना न्याय हवा असतो, कारण वैदेहीला दुसरं तिसरं कोणी नाही तर तेजानेच उचलून घेऊन गेलेला आहे असा आरोप लावलेला असतो. त्यातच पुष्पा काकी देखील मध्ये पडतात आणि म्हणतात तुमच्या जिभेला काही हाड आहे की नाही, कारण आमचा तेजप्रताप असं काही करू शकत नाही. त्यावर माई साहेब सुद्धा म्हणतात या जर प्रकरणामध्ये काही तथ्य नसेल तर हे प्रकरण तुम्हाला खूपच महागात पडेल, आमचं तेजप्रताप असं काही करू शकत नाही. आता सगळे गावकरी माई साहेबांकडे न्याय मागू लागतात. आम्हाला आमची मुलगी वैदेही परत आणून द्या.
पुष्पा काकी सुद्धा आता मुद्दामून तेजाची बाजू घेऊन भांडत असतात. तेव्हा माई साहेब जालिंदरला थंडरला बोलावून घ्यायला सांगत असतात. इकडे तेजाच्या डोक्याला मार लागलेला असतो, तसाच धडपडत वैदेहीचा शोध घेत असतो. जालिंदर मामाने थंडरला बोलावून घेतलेलं असतं. थंडर धडपडत तेथे येतो. बघतो तर काय सगळेजण समोर उभे असतात. माई एकच प्रश्न थंडरला करतात, तेज प्रताप कुठे आहे? थंडरला काय बोलावं समजत नाही, परंतु सगळ्यांचं ओघ पाहता थंडर तेजा दा हा आपल्या फार्म हाऊसवर आहे असे उत्तर देतो. हे ऐकताच वैदेहीचे बाबा लगेच कांगावा करायला सुरुवात करतात. माझ्या मुलीचं अपहरण होऊन तुमच्या मुलाने तिला तिथेच नेऊन ठेवलेलं आहे. थंडर जीव ओतून सांगत असतो की माई या सर्व प्रकरणामध्ये तेजादाचा हात नाही. खरं तर खरा सूत्रधार हा दुसराच आहे. तो गुरुचं नाव घेणार तेवढ्यात पुष्पा काकी मध्ये पडते आणि थंडरला गप्प बसवते. आपण यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला बांधील नाहीये, तेव्हा तू कोणत्याही प्रकारचं उत्तर देऊ नको. ते म्हणतात ना त्यांच्या मुलीला फार्म हाऊसवर ठेवलेलं आहे, तर आपण सगळ्यांनी मिळून तिकडे जाऊया आणि तिची सुटका करूया. आपला बाबू म्हणजेच तेज प्रताप याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे की नाही हे सुद्धा आपल्याला कळेल. अहो माझा मुलगा कसा धुतल्या तांदळासारखा आहे हे सुद्धा कळेल असे आता मुद्दामून पुष्पा काकी म्हणत असतात. त्यावरती माई म्हणू लागतात की गाडी काढा, आपण सगळ्यांनी आता तिथे जायचं आहे. इकडे तेजा धडपडत कसा तरी दरवाजापाशी येतो. वैदेहीला तिथेच डुलका लागलेला असतो. तेजा तिला हात लावून उठवणार, परंतु तो तिला स्पर्श करत नाही. चुटकी वाजवत तिला उठवितो. वैदेही उठते, घाबरते. तिला वाटत असतं की तेजा तिच्या अंगावरती धावून येत आहे. ती त्याला ओरडत असते, माझ्यापासून लांब राहा, नाहीतर याचे परिणाम वाईट होतील. ते इकडे तिकडे पाहते. तेजा तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. अहो तुम्ही घाबरू नका, आरडाओरडा करू नका, खरं काय आहे मी ते सांगतो. परंतु वैदेही ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. टेबलवर असणारा एक फ्लावर वास ती हातात घेते आणि तेजालाच ओरडून सांगू लागते, तुझ्या माणसाने दरवाजा बंद केलेला आहे, तो अगोदर तू त्यांना उघडायला सांग. तेजाला नीटसं ऐकू येत नाही. तो पुन्हा एकदा वैदेहीला विचारतो, तुम्ही काय म्हणताय? वैदेही सांगत असते की तू तुझ्या माणसांना दरवाजा उघडायला सांग. तेजाला आता ते समजतं. तेजा दाराजवळ जातो, दरवाजा उघडणार तेवढ्यात बाहेरूनच दरवाजा ढकलला जातो. तसा त्या दाराचा धक्का तेजाला लागतो. तेजा वैदेहीच्या अंगावरती पडतो आणि दोघेही जाऊन सोफ्यावरती पडतात. त्या रूम मध्ये अंधार असतो. जालिंदर मामा आतमध्ये येतो, लाईट लावतो. समोर पाहतो तर काय तेजा वैदेही नको त्या अवस्थेमध्ये असतात. हे पाहून त्याला तर धक्का बसतो. शिवाय जालिंदर मामाच्या मागोमाग माई, वैदेहीचे बाबा, पत्रकार आणि गावकरी आतमध्ये आलेले असतात. ते चित्र पाहून सर्व थक्कच होतात. माई साहेबांच्या तर पायाखालची जमीनच सरकते. वैदेहीच्या बाबांनी जो आरोप केलेला असतो तो खरा ठरलेला असतो. तेज प्रताप यानेच वैदेहीचे अपहरण केलेले आहे आणि त्या नको त्या अवस्थेमध्ये ते दोघंही ते काय करत आहेत असा आता प्रश्न त्यांनाही पडलेला असतो. तर उद्याच्या भागात वैदेही तडक तेजावरती आपल्यावरती जबरदस्ती झाल्याचा आरोप करते. हे ऐकून वैदेहीचे बाबा, आम्हाला न्याय हवा आहे, माझी मुलगी खोटं बोलत नाही असे म्हणू लागतात. माईंना हे सहन होत नाही आणि ते तेजाच्या कानाखाली मारतात. आता याचे काय परिणाम होतील पाहणे इंटरेस्टिंग ठरेल. मालिकेचे अपडेट करता मालिका रिपोर्टला सबस्क्राईब करा. थँक्यू.